शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजही पुन्हा महासुनावणी होणार आहे। काल उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला। 2018ची पक्ष घटना अवैध तर शिंदेंची निवड वैध कशी असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय। आमदारांचा गट वेगळा होणं म्हणजे राजकीय पक्षात फूट पडणं नव्हे, संपूर्ण पक्षाचं स्वामित्व विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारे ठरवता येणार नाही असा युक्तिवाद ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलाय। निवडणूक आयोग ही न्यायाधिकरणासारखी संस्था आहे, त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाची घटना लोकशाहीवादी किंवा अलोकशाहीवादी ठरवण्याचा अधिकार आयोगाला आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर काल शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडलेली होती आणि या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि आज पुन्हा महासुनावणी होणार आहे। काल उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला होता। पक्षाच्या घटनेसंदर्भात युक्तिवाद करण्यात आला। आतापर्यंतच्या सुनावणीबद्दल पूर्ण समाधानी आहे। न्यायालय ज्या आत्मीयतेनं किंवा ज्या गांभीर्यानं आमचा युक्तिवाद किंवा आमचं म्हणणं ऐकून घेत आहे, मला असं वाटतं की आम्हाला न्यायालयाकडून हीच अपेक्षा आहे। आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत, आम्हाला कोणती फेवर्स नको आहेत, आम्हाला फक्त संविधान आणि कायद्यानुसार न्याय हवा, ही आमची एक माफक अपेक्षा आहे। बाकी आम्हाला काय फेवर्स हव्यात का न्यायालयाकडून किंवा सरकारकडून या प्रश्नावर नाही, योग्य न्याय व्हावा ही आमची अपेक्षा आहे।